साबुदाण्याचा उपमा करू शकता। याच्यासाठी साबुदाणा पहिलेच भिजवून घ्या। ह्याच्यामध्ये मीठ साखर घातले एक अर्धा चमचा आणि शेंगदाण्याचं कूट, बटाटा, कांदा, कोथिंबीर, जिरे, हळद, तिखट आणि मीठ। कढाईत तेल घाला, लिंबू आणि कढीपत्ता हवा तर घालू शकता। तेल गरम झाले, जिरे घालून घ्या। जिरे तडतडल्यानंतर कढीपत्ता, कांदा, कांद्याचा कलर चेंज झाला की बटाटे, हळद, लाल तिखट, मिक्स करून घ्या। साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घाला आणि मीठ घालून घ्या। कोथिंबीर घाला आणि चांगलं मिक्स करून घ्या। मिश्रण असं झालं पाहिजे। हे कढईमध्ये घाला, मिक्स करून घ्या। ताट झाकून 1-2 मिनटं वाफेवर शिजून घ्या। ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे, मग साबुदाणा शिजले म्हणून समजायचं। ते झालेलं आहे। त्याच्यावर थोडं कोथिंबीर घालून गार्निश करा, सर्व करा। ह्याच्यावर थोडं कोथिंबीर, ओलं नारळ किसलेलं घाला। असं साबुदाणा उपमा तयार आहे सर्व करायला। तुम्हाला ही व्हिडिओ आवडलं तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। फेसबुकवर फॉलो करा।